राज्यात 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचारांच्या तोफा आज थंडावणार. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अखेरच्या दिवशी प्रचाराचा जोर. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रचार रॅली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात. शेवटच्या दिवशी राज ठाकरेंची पुण्यात प्रचार रॅली. दोघे भाऊ एकत्र आलो म्हणजे जग जिंकलं असं त्यांना वाटतंय. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. लोक विकास कामं करणाऱ्यांनाच मतदान करतात, शिंदेंचा टोला. गणेश नाईकांच्या टीकेबाबत फडणवीसांकडे तक्रार. फडणवीसांनी बाब गांभीर्यानं घेतलेली आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. केडीएमसी निवडणुकीदरम्यान डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप आमने सामने. भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ आणि हाणामारी. कोयता हल्ल्याचा आरोप, 4 जण जखमी. नाशिकच्या सातपूरमध्ये आपच्या उमेदवारावर बंदूक ताणल्याचा आरोप. घटनेनंतर जमावाकडून आरोपीला चोप. प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप. राज्यात सत्ता पण सांगलीमध्ये भाजप लाचार. गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून खासदार विशाल पाटलांची खरमरीत टीका. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जावं लागणं हीच दुर्दैवी बाब. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लई मोठा आहे. पुण्यातील सभेत अजित पवारांचं नाव न घेता बापू पठारेंवर निशाणा. समोरचे उमेदवार टँकर माफिया असल्याचा हल्लाबोल. नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी. माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश. पक्षशिस्त मोडल्यानं भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांची कारवाई. मनवा प्रचाराला ग्लॅमरचा तडका. रवीना टंडन, गोविंदा, भाऊ कदम मैदानामध्ये. अभिनेता गोविंदाचा शिवसेना उमेदवारासाठी रोड शो, तर अभिनेत्री रवीना टंडनचा ठाकरेंसाठी प्रचार. लाडकींचा जानेवारीचा हप्ता लांबणीवर पडणार. जानेवारीचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. बडतर्फ आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरांचा शस्त्र परवाना रद्द. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे आदेश. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावल्याप्रकरणी कारवाई.